मुख्यमंत्री फडणवीसांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार, राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी फडणवीसांचा पुरस्कारानं सन्मान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावती दौऱ्यावर भाजपचे नेते तुषार भारतीय यांच्याकडे दिली भेट, तर भारतीय यांच्या घराबाहेर असलेल्या चिमुकल्यांची देखील फडणवीसांनी भेट घेतली। चिमुकल्यांसोबत फोटोही काढला। नाशिकमध्ये देवळा तालुक्यामध्ये शेतात बिबट्याच्या बछड्याचा वावर, वन अधिकाऱ्यांनी बछड्याला घेतलं ताब्यात। जळगावच्या भडगावमध्ये गिरळ शिवारामध्ये उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे 3 बछडे, शेतकऱ्यांमध्ये भीती। वांगणीमध्येही पुन्हा बिबट्याची दहशत, भर लोकवस्तीमध्ये बिबट्याचा 2 कुत्र्यांवर हल्ला, वन विभागाचं पथक वांगणी गावामध्ये दाखल, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। आणि आता पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। मनरेगा योजनेच्या नावामध्ये केंद्र सरकारने बदल केला, त्यामुळे काँग्रेस आक्रमक। 5 जानेवारीपासून देशभरात आंदोलन करण्याचा काँग्रेसच्या CWCच्या बैठकीत निर्णय। मनरेगा वाचवा मोहीम सुरू करणार अशी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची माहिती। एकविरा देवीच्या देवस्थान ट्रस्टमध्ये गैरव्यवहाराचा आरोप, पुजारी गणेश देशमुखांचे ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर कोट्यवधींची अफरातफर केल्याचा आरोप। हुलावळे यांनी पुजाऱ्यांचे मात्र सर्व आरोप फेटाळले। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तब्येत खालावली, छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। रत्नागिरीच्या गुहागर समुद्रकिनारी 3 पर्यटक बुडाले, दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश, वाचवलेल्या दोघांची स्थितीही चिंताजनक। चांदीची 2.5 लाखांच्या घरात जेब, चांदी 10,500 रुपयांनी, सोनं 1,400 रुपयांनी महागलं। सोनं 1,38,300 रुपये तोळा, चांदी 2,32,500 रुपये किलो। राज्यातील सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवड्याभरात सुरुवात होईल। प्रवेश परीक्षांच्या संकेतस्थळाच्या चाचण्या सुरू, त्या पूर्ण होताच प्रत्यक्ष नोंदणीला सुरुवात होणार। मुंबई पुण्यात नवीन ट्रेन सुरू करण्याची क्षमता दुप्पट होणार। 2030 पर्यंत देशातील मुंबई, पुणे, दिल्लीसह 48 प्रमुख शहरांमध्ये नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याची क्षमता दुप्पट करणं आवश्यक, रेल्वे मंत्रालयाची ही माहिती समोर। तुळजापूर तालुक्यातल्या मेसाई जवळगा इथे ग्रामस्थ वीजपुरवठा सुरळीत नसल्यानं आक्रमक, तुळजापूर लातूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा। रात्री शेतात बिबट्याची भीती, त्यामुळे दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी। आणि आता बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। नवीन वर्षाचं स्वागत थंडीच्या कडाक्यानं होणार, राज्यामध्ये पारा आणखी घसरणार। मुंबईचं किमान तापमान 16 अंश सेल्सिअस, अनेक शहरांचं तापमान 10 ते 12 अंशांपर्यंत घसरलं। मुंबईमधली हवेची गुणवत्ता घसरली, हवा आता अति वाईट श्रेणीमध्ये AQI 195, तर प्रदूषण करणारी 187 विकास कामं थांबवली। पश्चिम रेल्वेवर 300 लोकल फेऱ्या रद्द, कांदिवली बोरीवली 6व्या मार्गाच्या कामामुळे ब्लॉक, सकाळी 7 वाजेपर्यंत नॉन इंटरलॉकिंग ब्लॉकची कामं। मुलुंड रेल्वे स्थानकावर लवकरच पादचारी पूल सुरू होणार, अपग्रेड काम सुरू। 14 Gने 7 एक्सेलेटर आणि भव्य प्रवेशद्वाराच्या कामाला गती दिली जाईल। जिओ मॅपिंग न करणाऱ्या राज्यातील 3,798 शाळांची पडताळणी होणार, शाळांची पडताळणीचे शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह यांचे निर्देश। वांद्रे वर्सोवा सागरी सेतूवर जुहूच्या बाजूला सेतूच्या खांबांवरती स्पॅन उभारणीला सुरुवात, फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल। पुलाचे पियर, पाईल कॅपची कामही सुरू। पुणे विभागातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना सातत्यानं उशीर, सुट्टीमध्ये रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक बिघडलं, नियोजन बिघडलं, त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप। नवी मुंबईमध्ये आफ्रिका इंडिया बिझनेस सेंटर उभं राहणार, 55 आफ्रिकन देश एकाच छताखाली व्यापार करतील। हे बिझनेस सेंटर उभारण्यासाठी सिडकोचा 26% हिस्सा असणार।